आजपर्यंत इथे आलेल्या आमच्या स्पर्धकांसोबत, माझ्यासोबत आणि परीक्षकांसोबत गप्पा मारायच्या असतील, त्यांचं म्हणणं ऐकायचं असेल, गमती जमती ऐकायच्या असतील तर ट्यून इन करा FM बोले तो रेडिओ सिटी 91.1 वर. देवाची वेगवेगळी रूपं असतात, भक्ताला ती सर्वच रूपं आवडत असतात. कर्नाटकात शंकराचं एक रूप आहे बिरप्पा देव आणि त्यांच्या जत्रेत ढोलू कुनिता नावाचं नृत्य होतं आणि तेच नृत्य घेऊन येत आहेत नायगाव कोळीवाडा वसई येथून सृष्टी कला मंच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. वाह वाह, खरंच खूपच मुश्किल आहे. स्वतःच ढोल वाजवायचे, स्वतःच नाचायचं, सगळे आवाज काढायचे आणि मग ढोलावर ढोल, त्याच्यावर ढोलक, वाद्यावर दुसरा ढोल वाजवणारा उभा राहिला. इतकं सुंदर हे दृश्य ते. एकदा तर ती ढोल सगळे जोडले गेले आणि ते इथनं चालायला लागले आणि जसा ते क्रॉस करत होते दोघं सुटत होते, क्रॉस करत होते दोघं सुटत होते. फारच सुंदर होतं. तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स जसा पाहिजे तसा होता. थँक्यू थँक्यू. उर्मिलाजी, पहिलं तर हा परफॉर्मन्स अप्रतिम. मला म्हणजे विश्वासच बसत नाही की डान्सर मुलं इतकं सुंदर ढोल वाजवू शकतात. त्याच्याकरता तुमचं खूपच अभिनंदन. फार सुंदर वाजवलं. पण त्याच्यानंतर काय झालं, तो डान्सचा ॲक्ट न होता तो वाजवण्याचा ॲक्ट झाला. तुमचे फॉर्मेशन सुंदर होते आणि खूप कठीण असणार, कारण का त्या गळ्यामध्ये ढोल, त्याच्यावर मुलं वगैरे वगैरे, हे बरोबर आहे. पण एक सगळी म्हणून असं एक सादरीकरण बघायचं झालं तर खूपच हे ह्या फेरीकरता मला अळणी वाटलं असं म्हणू शकेन मी, की खूप अभाव वाटला खूप गोष्टींचा. आणि जत्रेतली नृत्यसुद्धा इथे अशी पेश झाली आहेत ह्या मंचावरती की त्याच्यामध्ये तुम्ही कराल तितकं कमी असतं. आणि शेवटी काय असतं, आपण जेव्हा तिकडचा डान्स शिकतो आणि आपण जेव्हा प्रोफेशनल असतो आणि आपण अशा मंचावर तो जेव्हा सादर करतो तेव्हा थोड्याशा मुभा आपण घेऊ शकतो आणि आपण घेतोच, नाही का. तर त्यामुळे त्या घ्यायला पाहिजे होत्या, त्याने जेणेकरून ह्या गोष्टींच्या कक्षा रुंदावतात आणि त्याने आपला परफॉर्मन्स अर्थातच उठावदार होतो अजून. ते आज खूपच कमी वाटलं. मकरंद सर, तुम्ही किती पदकं द्याल? 9 पदकं. What